प्रीमियर लीग 2025 7वं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी या पर्वात ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलाय, ज्या ज्या संघ मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय, त्या सर्वच संघ मालक व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत। अगदी कौशल्य विभागाची ही मानाची स्पर्धा अर्थात सह्याद्री प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन पाहिले तर JD11 वन फॅमिली आयोजित ही स्पर्धा आहे। अगदी JD11 वन फॅमिलीचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू, कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा या ठिकाणी कौशल्य विभागातील सर्व खेळाडूंना मात्र घेण्यात आली आहे। दोन्ही टीमना मात्र महत्त्वाचा नियम तुमच्यासाठी आम्ही सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू। मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला बीमर आणि रनआउटसाठी मात्र एकच रिव्ह्यू मिळेल, याचीही नोंद तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घ्यायची आहे। प्रत्येक टीमला मात्र एक एक रिव्ह्यू देण्यात आला, एक बीमर आणि एक रनआउटसाठी। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर का एखादा गोलंदाज थ्रो करत असेल तर इथे लगेच चेक केलं जाईल आणि या पंचांना आम्ही विनंती करू, जर का तुम्हाला वाटत असेल का एखादा गोलंदाज इथे थ्रो गोलंदाजी करतोय की लगेच इथे तुम्ही त्यांना बॅन करायचं आहे। चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅच लावते सुरुवात। एकदा जोरदार टाळ्याने करूया या आजच्या दिवसाची सुरुवात। पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच पहिला सामना KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव विरुद्ध श्री खेरमाता प्रसन्न 11 या दोन संघाच्या दरम्यान ही पहिली मॅच। आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहता दोन्ही ओपनिंग प्लेयर बॅटिंग करत असताना टीम श्री खेरमाता 11 या टीमच्या वतीने एका बाजूला रमेश आहेत आणि त्यांच्या समवेत नरेश, हे दोन्हीही मात्र विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत। 5 षटकांचा सामना आहे। 5 षटक म्हणले तर पहिल्या 2 षटक मात्र पॉवर प्लेचे असतील आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलाच P1चा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव या संघाच्या वतीने गोलंदाज धनेश यांना आपण पाहतोय मैदानामध्ये। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात, गेम ऑन। दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा। पहिलाच बॉल गोलंदाज धनेश, पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी। फलंदाज आपण पाहिलं तर रामदास यांच्यापासून अगदी नरेश होते आणि नरेश यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र पहिल्याच बॉलवरती गोलंदाज धनेश करत असताना पहिलाच बॉल इथून डॉट पाहायला मिळतोय। अगदी या स्पर्धेची सुरुवात शून्यापासून पाहायला मिळते, शून्यापासून विश्व जिंकण्याचं काम केलं जात आहे आणि इथून पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट। इथे देखील यॉर्कर लेन बॉलला पाठवलंय सरळ पॉइंट मध्ये, तिथे खेळाडू आहेत। त्याच दरम्यान अजय दादा भोईर जे पोलीस पाटील आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत, वेलकम। अगदी आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अनंता गावंडा सरांना आपण पाहतात, मॅन फ्रॉम बदलापूर चिंचवली, त्यांचं मनपूर्वक स्वागत। इथे आपण पाहतात पहिलाच बॉल केलं असताना रामदासला पाहतात, सफल झाले, त्यानंतर बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। पंचांचा इशारा, इट इज अ मॅक्सिमम बिग 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 षटकार। अगदी इथून पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती धमाका करत असताना फलंदाज रामदास, यॉर्कर लेन खोदून काढला, इथे देखील फटका दमदार आहे, गॅप शॉट सिलेक्शन, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा, बॉलला पाठवलाय विशेप मध्ये, लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमा पार, आधी षटकार, त्यानंतर आलेला रामदासच्या बॅट मधून चौकार। थँक्यू सो मच डीजे। दमदार सुरुवात करत असताना रामदास यांना पाहतात, इथे झेलची संधी होती, एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगले केले गेले मैदानाच्या आतमध्ये बसला, परंतु इथून पाहिलं तर चांगली फिल्डिंग, चांगल्या फिल्डिंगचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय।
अगदी हाफ चान्स होती, त्या चान्सला मात्र फुल चान्समध्ये करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्न चांगले झाले, परंतु नशीब मात्र मिळालं नाही आहे. डॉट बॉल. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला तर अप्रतिम इथून सुरुवात चांगली केली आहे. इथे गुडलेन स्पॉट, तिथे खेचून मारलाय फटका, पूल अँड पॉवरफुल. इथे दमदार बॅटिंगचा प्रदर्शन पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात करत असताना फलंदाज रामदास यांच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच डीजे. इथे पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात करत असताना आपण पाहतात अगदी बॅटिंगचा निर्णय आला आणि बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये काय अप्रतिम सुरुवात करत असताना श्री खेरमाता प्रसन्न 11 या टीमची सुरुवात दमदार पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचा विकेट न गमावता मात्र धाव फलकावरती धावांचा विचार केला तर 17 धावा आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर धनेश यांनी ओव्हरची सुरुवात मात्र डॉट बॉलने जरूर केली, परंतु तदनंतर रामदास या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका त्याने वाजवायला सुरुवात केलेली आहे. रामदासचा विचार केला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार पाहायला मिळाले. एक चौकार आणि 2 षटकार मात्र रामदास यांच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाज बॉलर नेम यस गेम ऑन. षटक क्रमांक 2 P2चं हे षटक. P2 म्हटलं तर 30 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळतील. गोलंदाज कांता इथे ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, जेलची संधी, लॉंगॉन वरून खेळाडू पोहोचले, प्रयत्न चांगले झाले होते, दूरवरचं अंतर इथे गाठण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातामध्ये जरूर पडला होता, परंतु बॉलला ग्रीप करता आलं नाहीये. अगदी इथून कांता यांनी पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण जरूर केली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर झेल ड्रॉप, परंतु 2 धावा इथनं जरूर मिळतील. सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका चांगला आहे. अगदी डॉट बॉल येण्याऐवजी मात्र धावा घेण्याचा प्रयत्न इथून श्री खेरमाता प्रसन्न 11 संघ करत असताना चला दोन्ही संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित असतील तर दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, कारण की जे संघांना पॅक करतात अर्थात संघ मालक त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑनसाइडला खेचून मारलाय, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू दूरवर आहेत, परंतु इथे अंदाज मात्र घेण्यात आला नाहीये. शेवटच्या मोमेंटला बॉल जरूर स्टॉप केला जातोय, बॉलला अडवलं जातंय. इथे दमदार सुरुवात करत असताना रामदास, अगदी रामदास एक घातकी फलंदाज आहेत, अटॅकिंग मूडमध्ये नेहमी असतात आणि पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केलाय, परंतु 2 धावा मिळाल्यात. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू पॅडवरती फाईन लेगमध्ये थोड्या चुका केल्या जात आहेत. बॉलला जज करता आलं नाहीये, परंतु बॉल हातातून निसटलाय. तिथे पाहिलं तर यस पंचांचा इशारा लेग बाईकच्या माध्यमातून ही 1 धाव जरूर पाहायला मिळेल. अगदी या स्पर्धेत पाहिलं तर अगदी टॉप 4 म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला एक संघ मात्र टॉप 4 मध्ये येताना पाहायला मिळेल. इथे फटका प्रतिम आहे, बॅटचा स्लॉट मध्ये टक्कसा आवाज, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन, बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज नरेश यांच्या बॅटमधून षटकार.
थँक्यू. अप्रतिम या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. दमदार सुरुवात, कोणत्या प्रकारचा विकेट न गमवत असताना मात्र दमदार सुरुवात. वन्स अगेन बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी फलंदाजा पण दूर होता, अवे फ्रॉम दी बॉडी. परंतु इथून पाहिलं तर हा चेंडू डॉट. षटक क्रमांक दुसरं संपलंय. पॉवर प्ले मध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 17, परंतु सेकंड ओव्हरमध्ये विचार केला तर सेकंड ओव्हरमध्ये देखील जबल जबल 12 धाबा मात्र पाहायला मिळाल्या. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 29 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 29 धाबा धावफलकावरती आहेत. चला फास्ट खेळायचं आहे. पंचांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील खेळाडूंना ताकीद द्यायची आहे. अगदी त्याच दरम्यान आपण पाहतायत आणखीन एक संघ मालक नक्कीच आपण पाहतायत दत्ताजी डोंगरे साहेब, त्यांचं या ठिकाणी आगमन होतोय. आणि दत्ताजी डोंगरे साहेबांनाही आम्ही विनंती करू की साहेब आपण देखील या आपल्या या सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सातत्याने नक्कीच ते देखील संघ मालकांच्या भूमिकेमध्ये असतात. नक्कीच त्यांचा देखील सह्याद्री वॉरियर्स या संघाचं नाव आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गणेश आहेत. पहिलाच बॉल इथे चांगल्या टप्प्यांवरती पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र टर्न देखील पाहायला मिळाला. अगदी लेग टर्न करण्याचा प्रयत्न आणि तिथे सक्सेसफुल. पहिलाच बॉल डॉट. वेगावरती कंट्रोल आहे. टप्प्यावरती पाहिलं तर अगदी नियंत्रण आहे. इथे या षटकात वापसी करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, वेगवान फटका, डीपमध्ये खेळाडू, परंतु त्यांच्या आबेगाच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक होता आणि हा देखील चेंडू मात्र जाईल अगदी जमिनीच्या अगदी गालीच्याला आत लावत बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज रामदास त्यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. अगदी 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. इथे फसवा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त बाउन्स आणि तदनंतर इथे फलंदाज रामदास फक्त पाहत राहिले. आणि इथून पाहिलं तर हा देखील चेंडू डॉट आहे. अगदी 1 तेरी तो 1 मेरी असं काहीतरी समीकरण मैदानाच्या आतमध्ये. परंतु या षटकात कमी धावा देण्याचा प्रयत्न गोलंदाज गणेश करत असताना क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न. फटका फसला. झेलची संधी. इथून पहिला विकेट होईल का हे देखील पाहावं मिळेल. परंतु इथून शेवटच्या मोमेंटला घडलंय काय, बिघडलं काय. कॅच होती. दूरवरचं अंतर इथे गाठण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे कॅच ड्रॉप झाली आहे. आत्तापर्यंत पाहिलं तर नक्कीच सध्या तरी मिसफिल्ड होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा 2 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती. त्याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत अच्छा पंचायत समिती समितीचे आपण पाहतात उपसभापती अगदी जयवंतीताई इंदुला यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ताईंना विनंती असेल आपण या ताई व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये मात्र भरपूर सारे पाहुणे आणि सर्वच पाहुण्यांचं या सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पुन्हा 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 37 या धावा संख्येवरती.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय जेलची संधी डीप मध्ये खेळाडू आहेत सुरेश होते तिथे चुका झाल्या नाहीयेत अगदी बाउंड्री वरती असताना मात्र चांगला इथे बॅलन्स आणि त्यानंतर बॉलवरती ग्रीप इथून पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम खेरमाता प्रसन्न 11 या संघाला पहिला धक्का फलंदाज रामदास बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत होतोय मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी देखील घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच. अगदी त्याच दरम्यान आपण पाहिलं अगदी आणखीन आपले मान्यवर सौभाग्यवती जयवंती ताई इंदोळा जे माजी सभापती आहेत पंचायत समितीचे त्यांचं या स्पर्धेमध्ये नुकतंच आगमन झालंय त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. ताई वेलकम. सह्याद्री प्रीमियर लीग अगदी कौशल्य विभागाची ही मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्या सुरू आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये जर विचार केला तर बॅटिंग करत असताना खेरमाता प्रसन्न 11 संघाची धावा संख्या सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. अगदी धमाकेदार बॅटिंग ताबडतोड बॅटिंगचं प्रदर्शन त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. परंतु आता तिथून पाहिलं तर आता वनडाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नुकताच आगमन झालंय म्हणजेच महादू आणि आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी महादू आणि नरेश या दोघांवरती मात्र आता संपूर्ण जबाबदारी 65 ग्राउंड एक लेवलचं तदनंतर रेलिंग देखील पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी पॅव्हिलियन आहेत खेळाडूंसाठी देखील खेळाडू कक्ष अप्रतिम या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वच आयोजकांचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू. JD11 वन फॅमिली आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीग. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कांता यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल कांता यांचा पहिला तर अगदी फलंदाजापासून दूर ठेवण्यात आलं होतं. इथे अवे फ्रॉम दी बॉडी विचार केला तर इथून पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ज्या प्रकारे चांगली कामगिरी केली होती पुन्हा एकदा तशाच प्रकारची कामगिरी करण्यासाठी कांता यांना बॉलिंग ट्रॅकवरती मात्र पुन्हा एकदा 5 रन केलं जात आहे. यॉर्कर लेन खोदून खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून कदाचित झेलची संधी होती परंतु यष्टीरक्षक यांनी चांगले प्रयत्न केले मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर या चेंडूवरती 1 धाव मिळेल. अगदी या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. फुलर लेन कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी पॉईंटमध्ये जाताना पाहायला मिळेल. तिथे 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न दोघांमध्ये सध्या तरी कॉम्बिनेशन चांगलं आहे दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगला आहे. लगेच या ठिकाणी दुसरी ही धाव कंप्लीट करत असताना यस या चेंडूची नक्कीच हा चेंडू चेक करायचा आहे. थ्रो गोलंदाज अगदी थ्रो केला की नाही आहे. मग अशीच आम्ही अनाऊन्स देखील केलं होतं की एखादा गोलंदाज जर का थ्रो गोलंदाजी करत असेल की लगेच इथे चेक केलं जाईल. आणि आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अनंत गावंडा सरांना आपण पाहतोय. जो काही निर्णय येईल तो दोन्हीही संघांना मान्य करावा लागेल. हॅलो येस फेअर डिलिव्हरी या ठिकाणी योग्य बॉल आहे. इथून पाहिलं तर
या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल 40 धावा. इथे शॉट आपले हुक करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु तदनंतरचा हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. अगदी या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज कांता करत असताना इथे फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, बॅटची एज होती परंतु बॉल अगदी स्लिपला बीट करून जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथून आणखीन मात्र धावा मिळतील त्या 4 चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आमच्या आणखीन मान्यवर आपण पाहतात त्या ठिकाणी आपण पाहतात. त्याच दरम्यान नारायण शेठ दामशे समाज कल्याण सभापती त्यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि की नारायण शेठ दामशे यांचा आपण कटआउट पाहतोय अगदी सरळ लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. अगदी त्याच साहेबांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होतोय. या स्पर्धेमध्ये ते नक्कीच भेट देण्यासाठी आलेले आहेत. अगदी त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब, सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. गाण्याचं टायटल ना अगदी या ठिकाणी आपण पाहतायत नारायण शेठ दामशे त्यांच्या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. समाज कल्याण सभापती आहेत आणि त्यांच्या समवेत अमरदादा लांगी यांनाही पाहत आहे आणि त्यांच्या समवेत दत्तासाहेब डोंगरे देखील आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदी व्यासपीठ मात्र गजबज भरलं गेलंय. अमरदादा आपलं स्वागत. त्यानंतर सह्याद्री वॉरियर्स संघाचे संघ मालक दत्ताजी डोंगरे साहेब त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत नारायण शेठ दामशे जे समाज कल्याण सभापती आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक, पहिलाच बॉल क्रॉस लाईनला खेचून मारलाय आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय फाईन लेग मध्ये. शेवटच्या ओव्हरची सुरुवात दमदार करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान सुरेश दादा केबारी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत सागर दादा केबारी त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला आपण पाहताय टर्न केलाय बॉलला आपण पाहतोय सरळ स्क्वेअर लेग मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर याही चेंडूवरती 2 धावा मिळतील. आतापर्यंत टीमची टोटलचा जर विचार केला तर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 52 रन्स, 52 धावा दा फुलकावरती. अगदी त्याच दरम्यान आमचे साथी समालोचक अंकुश निरगुडा सरांचे मनपूर्वक स्वागत. इथे फुलर लेंथ होता, ऑनसेटला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. अगदी शेवटच्या षटकांमध्ये उमेशला पाहतोय. उमेश यांचा खरं तर पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर 2 आणि आता मात्र हा डॉट बॉल.
कमबॅक करण्याचा प्रयत्न उमेश करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न समोर होता चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु अगदी बॅटच्या अगदी टो एंडला हा चेंडू होता परंतु याही चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी शेवटच्या षटकांमध्ये धाबांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 53-53 धाबा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज महादू फुल लेंथ कवच मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल फर्स्ट स्लिप मध्ये पाहायला मिळेल परंतु तिथे पाहिलं तर आणखीन एक धाव. सध्या तरी प्रत्येक बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार. इथे शेवटचा बॉल स्लॉट मध्ये त्याला देखील पाठवलंय बाजूच्या प्लॉट मध्ये. अगदी पहिल्या बॉल पासून त्यानं खरं तर आपल्या टीम साठी संघर्ष केला आणि या इनिंगच्या शेवटच्याही बॉलवरती संघर्ष करत असताना नरेश आणि त्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार. वा थँक्यू सो मच डीजे. अगदी खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. पहिल्या सत्रामध्ये काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. अंकुश सर पहिल्याच इनिंगमध्ये पाहिलं तर 50पेक्षा जास्त धाबा म्हणजेच आतापर्यंत विचार केला तर टीमची टोटल तब्बल 60 धाबा बनल्या गेल्या आणि 61 धाबा संख्येचं टार्गेट या ठिकाणी पाहिलं तर के जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संकटामध्ये देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे देणारे 30 बॉल आणि 61 धावा संख्येची गरज आहे. जाऊयात आपण व्यासपीठावरती. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक अंकुश निरगुडा सर आहेत. Hello, hello. Thank you so much, sir. हॅलो थँक्यू सो मच. आपण सकाळच्या सत्रामध्ये अगदी जबरदस्त सामने या ठिकाणी पाहिलेत. सुरुवातीलाच मात्र 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहिलं आणि त्या धावन संख्येचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी आता दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहिलेत. आणि या सकाळच्या सत्रामध्ये आहे खरे तर आपण या थंडीच्या वातावरणामध्ये आपण जे सामने खरे तर अनुभवतो. सह्याद्री प्रीमियर लीग 2025चा आपण हे पर्व 7वं पाहतोय. अगदी दमदार आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरे तर आपण पाहिलं. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी जिच्या स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ माता यांच्या स्मृतीस वंदन करतो. रायगडावरती खडे पसरवले शिवरायांच्या पायी. रायगडावरती खडे पसरवले शिवरायांच्या पायी. हीच मानिकामा मोठी दुसरी दौलत नाही. या भूमंडलाटाई आणि धर्मरक्षणापायी श्री समर्थ स्वामी यांचा भगवा दोष हाती घेतला नाही. उरी स्वप्नांना बाळगलं हिंदवी स्वराज्य घडवणारे ते राजाजी राज येवी राज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस वंदन करतो. आणि या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करतो. मी खरं तर आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी सामना थांबवायचा. फक्त 2 मिनिटांसाठी आपण सामना या ठिकाणी थांबवायचा आहे. गणपती बाप्पा यांचं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जातं आहे. सन्माननीय आमच्या सौभाग्यवती ताई या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ग्रुप ग्रामपंचायत पात्रस वार्ड शिवसेना सन्माननीय हॅलो त्याच दरम्यान आम्ही उत्तमजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती.
हॅल हॅलो. माजी समाज कल्याण सन्माननीय नारायण डामसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण खरे तर हा सन्मान या ठिकाणी खरे तर आपण गणपती बाबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतोय. अर्थातच गणपती गणांचा बलवानांचा अधिपती ज्ञान विज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप सिद्धी आणि बुद्धी यांचा करता मंगलांचा अर्थ आणि विज्ञानचा अर्थ गणपती बाबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करताना पाहायला मिळतात. सन्माननीय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या गणपती बापांचं सकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपण हे पूजन आपण पाहतोय. अगदी दिग्गज मंडळी या ठिकाणी या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले. ती भरभरून प्रेम या स्पर्धेला आज आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सन्माननीय अनिकेत भोई साहेब देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या संबुती त्यांची संपूर्ण टीम खरं तर आपल्याला या मंचावरती आज पाहायला मिळाली. या स्पर्धेला अगदी भरभरून प्रेम आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचं दिलं. असंच प्रेम अथूट आमच्यावरती राहू द्या, स्पर्धेवरती राहू द्या. 2025 हे पर्व आपण पाहतोय. सह्याद्री प्रीमियर लीग कौशल्य विभागातली एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. सन्माननीय आपण नारायण दामसे साहेबांच्या वतीने खरे तर ही आपण उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पडतोय. खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व आज कशाला विभाग म्हटलं की मग एक ही क्रिकेटची नामांकित स्पर्धा त्यांच्या खरं तर नाबानं त्यांच्या त्यानंतर दत्ता डोंगरे साहेब देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्यानंतर सन्माननीय अजय दादा भोईर यांचा शुभास्ते देखील आपण आज सन्मान या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर सौभाग्यवती ताई आपण जयवंत ताई यांना देखील आपण विनंती करूया की आपण पूजन करायचं या ठिकाणी आणि मंचावरती येऊन असं नसतं पाहिजे. सगळ्या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन असं नसतं पाहिजे आणि सामन्याचा मात्र आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. अगदी सामन्याला आता सुरुवात करणार आहोत आपण. लगेच भरपूर प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी अचूकतेने वाट बघतोय. ही स्पर्धा अगदी नामांकित आहे, अगदी चर्चेमध्ये राहील. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा झाल्यात. आमचे साथी समालोचक प्रसाद सवारे सरांकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अंकुश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 61 धावसंख्येचा टार्गेट आहे. 30 बॉल 61. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग स्ट्रोक आणि पहिल्याच बॉलवरती 440 वॉटचा खरं तर धक्का लागला जातोय. बॅटिंग करत असताना KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाला सुरेश बॅक टू दी पैवेलियन. अविनाशने केलाय पहिल्याच बॉलवरती. सुरेश यांचा नाश फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. अर्जुन रामदास 11 टीमचे जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने जो टॉस बॉक्स आहे टॉस बॉक्सच्या मागे आपण सर्वांनी जमावायचा आहे. अर्जुन रामदास 11 टीम ज्या टीममध्ये जे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या मागे यायचं आहे. आणि त्यानंतर सह्याद्री वॉरियर्स टीमचे जे खेळाडू आहेत त्याही सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण देखील व्यासपीठाच्या बाजूला जमा व्हायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती अविनाशने केलेली ही दमदार सुरुवात. ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये गेल्या पहिल्याच बॉलवरती केलाय वार. धनेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम स्ट्रोक होता. पहिलाच बॉल खरं तर ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच बॉलवरती मात्र धनेश यांनी केलेली ही दमदार सुरुवात. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 12च्या सरासरीने
धाबा बनवायच्या आहेत. इथे फटका फसलाय. झेलची संधी, लॉंग ऑनचा खेळाडू झेल पर्यंत पोहोचलाय. अप्रतिम जजमेंट, अप्रतिम ग्रीप आणि इथून षटकाराचा प्रत्युत्तर विकेटने दिले जात आहे. आणखीन एक फलंदाज बाद. धनेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सर. या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी मंचावरती घेतोय. अजय दादा भोईर, खरं तर पोलीस पाटील बोरेबले यांचा सन्मान या मंचावरती आम्ही करणार आहोत. आम्ही दादांना विनंती करतो की या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. मी आज सन्मान करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय आयोजकाच्या वतीनं आज सन्मान मात्र या मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय अजय दादा भोईर की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर आम्ही दुसऱ्या सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय नारायण सेठ दामसे साहेब, माजी समाज कल्याण सभापती यांचा सन्मान या मंचावरती आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार आपण या मंचावरती स्वीकारायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आमचे पाहुणे चला बॅटर नेम आपण कळवायचं आहे. फलंदाजाचं नाव. त्यानंतर जयवंत ताई हिंदोळा, माजी पंचायत समिती कर्जत उपसभापती यांचाही सन्मान या मंचावरती आम्ही करणार आहोत. आयोजकांना मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचं मात्र या ठिकाणी आपण या सगळ्या मान्यवरांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ही सगळी मंडळी आपल्या वेळेत वेळ काढून या मंचावरती खरं तर उपस्थित राहिली आणि या मंचाची खरं तर या स्पर्धेत अगदी 4 चांद लावलं. तर सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं आणि कशाला विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक करतोय स्वागत. जबरदस्त फटका आहे. कव्हर पॉइंट, गलीमधून चेंडू मैदानाला अगदी गुदगुल्या करत चाललाय. 4 धावांसाठी चौकार. त्यानंतर सन्माननीय अनिकेत दादा भोईर यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. दादांनी या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. आणि पाहुणे खरं तर आमच्या या मंचावरून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी दादा आलात. या कार्यक्रमाची अगदी शोभा वाढवली. सकाळच्या सत्रामध्ये वेळ काढला आणि या स्पर्धेला अगदीच इथं येऊन भेट दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी या सह्याद्री प्रीमियर लीग आणि कशेले विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं तुमचं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक करतोय स्वागत. त्यानंतर आम्ही पुढचा सन्मान अनिकेत दादा भोईर यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आमचे जे आयोजक आहेत त्यांच्या वतीनं आज संपूर्ण सन्मान, पाहुण्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. मॅच चालू ठेवायचा बघा, कंटिन्यू. त्यानंतर सन्माननीय दत्तात्रय डोंगरे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती घेणार आहोत. त्यांनी या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. त्यानंतर अनंता बांगारी या साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यानंतर तातू कवटे याही साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. या सगळ्या मंडळींनी आपण हा सन्मान घेण्यासाठी आपण यायचं या मंचावरती. हा सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जर का आपण पाहिलं तर खेळपट्टी थोडीशी दमट वाटत होती. असं वाटलं होतं सर धाबा थोडंसं कमी होतील, परंतु वेगळं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर 60 धावांचं जे आव्हान आहे ते कुठेतरी आता कठीण होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला विकेट आलेत, त्यामुळं या धाबा कुठेतरी आता कठीण होतील. वरतू प्रसाद सर. अगदी पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये लगातार मात्र धक्के लागले गेले, परंतु तदनंतर आता सध्या तरी धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2 नरेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल डॉट. इथे पॅडवरती हा चेंडू होता. ऑन साईडला पाहिलं तर फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिला तर यस अगदी पंचांचा इशारा. लेग बाईच्या माध्यमातून इथून ही एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 12 या धाव फुलकावरती. अगदी ओव्हरचा जो रिक्वायर्ड रन रेट आहे अगदी त्या दिशेने वाटचाल जरूर केली जाते. जर का अशाच प्रकारे धावा आल्या तर मॅचमध्ये
मजा येणार आहे कारण की 60 थँक्यू प्लस धाबा बनवायचे आहेत. थँक्यू सो मच सर. सन्माननीय अर्जुन केबारी साहेब या ठिकाणी खजिनदार यांचाही सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाईल. त्यानंतर सन्माननीय आमचे दादा या ठिकाणी दिनेश रसाळ साहेबांचा या ठिकाणी मंचावरती शुभ आगमन होत आहे. त्यांना आम्ही विनंती करतो दादा की या मंचावरती. त्यानंतर प्रचित खडे या दादांना आम्ही विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. मंचावरती त्यांचं देखील शुभ आगमन पाहायला मिळत आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ही सगळी पाहुणे मंडळी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते आहे. हॅलो हॅलो निश्चित या ठिकाणी सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब तसेच त्यांच्या समवेत काशीनाथजी रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने खरं तर सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच प्रचित खडे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना त्याचा सत्कार आपण या ठिकाणी बघतोय. दादा वरती नक्कीच तसंच विनंती करेल सागर केवारी आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी सत्कार केला आहे. सुरेश केवारी आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. तसेच मी विनंती करेल पाहुण्यांना की ज्यांचं आगमन खरं तर आम्ही वाट पाहत होतो ते भारतीय जनता पार्टी पक्षाचे कर्जत ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य दिनेशजी रसाळ साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या समेत खांद्याला खांदा लावून खरं तर भक्कम पाया उभारण्याचं काम, भक्कम नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सातत्याने काशीनाथजी रसाळ साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती करेल दादांना की आपण त्या ठिकाणी या आपला टॉस बॉक्स कक्षामध्ये केला जाईल मान आणि सन्मान. आयोजकांना विनंती करेल की आपण लगेच त्या ठिकाणी जायचं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक JD11 वन फॅमिली यांना विनंती करेल की आपण दिनेशजी रसाळ साहेबांचं त्या ठिकाणी सत्कार करायचं. तसेच काशीनाथजी रसाळ साहेबांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील सत्कार केला जाईल. थोडासा मॅचकडे दुर्लक्ष होतं त्याबद्दल क्षमा असावी. JD11 वन फॅमिली पूर्ण ग्रुप या ठिकाणी आपण लगेच या. JD11 सह्याद्री प्रीमियर लीगचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केलं ते JD11 ग्रुप या ठिकाणी दिनेशजी रसाळ साहेबांचा सत्कार करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. कॅमेरामॅनना विनंती करेल की कॅमेरा इकडे फोकस करायचा. यस कॅमेरामॅन थोडासा फोकस करा. यस थँक्यू साहेब, आपण या ठिकाणी आलेत, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. कशाळे विभागाची मानाची आणि सन्मानाची सह्याद्री प्रीमियर लीग त्यामध्ये आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल JD ग्रुप 11 आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच गणपत पारधी देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील अभिनंदन. यस काशीनाथ रसाळ साहेब आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील सत्कार केला जाईल. कंटिन्यू सर बावर प्रसाद सर. थँक्यू सो मच सर. अगदी पाहुण्यांचा देखील मान सन्मान करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पॉवर प्लेचे षटक इथनं कंप्लीट झाले गेले. पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धाबा, परंतु सेकंड ओव्हरमध्ये तब्बल फक्त 3 धाबा. नरेशचं मी कौतुक करेन कारण की बॅटिंग देखील अप्रतिम केली, परंतु तदनंतर गोलंदाजी करत असताना देखील धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धाबा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा टार्गेट आहे. आता इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल, ती म्हणजेच बॅटिंग करत असताना KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाला 18 चेंडू आणि 47 धाबा संख्येचा इथून अजूनही टार्गेट आहे.
ऑन साईडला फटका चांगला आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगमध्ये तिथे डीपमध्ये खेळाडू आहेत. त्या क्षेत्रात पाहिलं तर एकच धाव मिळेल. सध्या तरी सिंगलवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न, सेट होण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर केला जातोय. परंतु आता इथून प्रत्येक ओव्हरचा जर विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. इथे हा चेंडू अगदी कारण की त्यांच्यापासून भरपूरच बाहेरच्या दिशेनं झेंडू अप्रतिम टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. वाईट यॉर्करचा मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोहन करत असताना निर्धाव चेंडू प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबावाचं कारण बनू शकतं. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडे अशाभूत नजरेने पाहिलं गेलं होतं, परंतु आता गणेश तो देखील मैदानाच्या आतमध्ये नाराज होतोय. बॅटची एज फलंदाज बाद डीजे. थँक्यू सो मच डीजे. चला नेक्स्ट मॅच अर्जुन रामदास 11 विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करू की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. अर्जुन रामदास 11 टीम आपल्या कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे आणि सह्याद्री वॉरियर्स याही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचं आहे. ड्रिंक्स ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबल 6व्या क्रमांकावरती कांता. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरवरती चेंडू, झेलची संधी आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन केला जातोय. सातत्याने आपण पाहतायत लगातार धक्के देण्याचं काम इथे आपण पाहतोय. गोलंदाज मोहन देत असताना लगातार हा दुसरा शिकार कांता तो देखील शून्यावरती बाद. थँक्यू सो मच डीजे. चला नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहिलं तर अर्जुन रामदास 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर्स दोन्ही संघ आपण व्यासपीठेच्या बाजूला आपण जमावायचा आहे. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी देऊया शुभेच्छा. परंतु इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती. इथून या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक केली जाईल का? बॅटचा टॉप एज यष्टांचा मागे इथे कॅच ड्रॉप केली जाते. जर का इथे कॅच पकडली असती तर इथून पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक केली अगदी झाली असती, परंतु इथून नियतीला मंजूर नव्हतं. हातामध्ये पडलेला चेंडू मात्र उचली घेतोय आणि तिथून मात्र कॅच ड्रॉप झालेले आहे. परंतु या चेंडूवरती धाबांचा विचार केला तर 2 धावा मिळतील. सध्या तरी संघ अडचणीमध्ये सापडतोय. बॅटिंग करत असताना केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ. हा चेंडू चांगला आहे. ओव्हर पिच बॉल होता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि इथून पाहिला तर हा देखील निर्धाव चेंडू. पाहता पाहता षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. तिसरं षटक कंप्लीट झाले. चला ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी देखील घेऊन जायचं आहे. जर का पाण्याची आवश्यकता जर असेल तर पंच लगेच कळवायचा आहे. येस नाहीये, मॅच लगेच कंटिन्यू करायचं आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये केजी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. आता इथून पाहिलं तर उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची गरज. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 22.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक बॉलवरती 4 धावा मात्र तुम्हाला एकवटाव्या लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार मात्र खेचावे लागतील. सातत्याने आता तुम्हाला टॉप गिअर काय असतं मात्र सातत्याने वेगाने मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा जमा कराव्या लागतील.
चला इनिंग ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. आपण टॉससाठी लगेच कॅप्टन आपण पाठवायचे आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अप्रतिम धमाका. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज रमेश आणि त्यांच्या बॅट मधून संघर्षाचा शंकनाद करत असताना या पहिल्याच बॉलवरती षटकार. ज्या फटक्यांची नितांत गरज आहे ते फटके आता सध्या तरी येत आहेत. फुलर लेंथ होता ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून आपण पाहतोय कमबॅक करण्याचं काम गोलंदाज अविनाश करत असताना याच अविनाशनं षटक पहिलं फेकलं होतं. त्यानं पुन्हा एकदा मात्र सेकंड स्पेल हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. फुलर लेन पुन्हा एकदा ऑनसाइड आपण पाहताय. ड्राईव्ह केलाय वी शेप मध्ये आपण पाहता. डीप मध्ये खेळाडू आहेत. तिथे पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 24 या धावफलकावरती. सध्या तरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय संघ KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ, परंतु इथून हा देखील निर्धाव चेंडू, हा देखील डॉट बॉल. थँक्यू सो मच. थँक्यू डीजर. सन्माननीय गणपत दादा पारदे यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. दादांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर भगवान दादा भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 50 सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहायला मिळतं. दादांना विनंती करतोय की या मंचावरती ही सगळी दिग्गज मंडळी आज स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर या मंचावरती पाहायला मिळते. अगदीच सगळ्यांचं खूप मोठं योगदान, मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व आपण 7वं पाहतोय आणि या 7व्या पर्वामध्ये खरं तर एक दमदार आयोजन आपण पाहतोय सगळ्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आणि सगळी दिग्गज मंडळी आज ह्या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळच्या या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. अगदी जर का मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूंना जर का विकेट हॅट्रिक जर केली, त्यानंतर लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार, 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का लगावले, तर त्या खेळाडूला माननीय श्री सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्या खेळाडूला देण्यात येईल. टीमची टोटल मात्र 24 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 37 धावा संख्येची गरज आहे. 6 बॉल 37 ची गरज, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून जर का एखाद्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार, 3 बॉलमध्ये 3 चौकार, 3 बॉलमध्ये 3 विकेट जर का इथे मिळवले, तर त्या खेळाडूला 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहिलाच बॉल फुल टॉस, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. जजमेंट अप्रतिम. पहिल्या बॉलवरती हा पहिला धक्का लागला जातोय. खरं तर पहिलाच विकेट इथे मिळवत असताना गोलंदाज महादू, फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर रमेश यांना देखील दाखवला तंबूचा रस्ता. फलंदाज बाद. थँक्यू डीजर. दोडे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सर्वप्रथम टॉस जिंकलाय सह्याद्री वायरस टीम मात्र टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल या मॅच मध्ये? फिल्डिंग फर्स्ट.
फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे या मॅचमध्ये. सकाळचं सत्र आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, समोर देखील तितकी चांगली टीम आहे. अर्जुन 11 रामदास 11 या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच दादा. जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी. सर्वप्रथम टॉस हारल्यात, बॅटिंग आली आहे. किती धावसंख्येचा टार्गेट असेल या मैदानावरती? सगळं पहिली मॅचमध्ये आपण पाहिलं 60 धावा झाल्या होत्या, पण या मॅचमध्ये तुमचा टार्गेट काय असेल? 50 ते 55. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही. जाऊया मॅचच्या दिशेने आणि दादांकडे आपण जाऊया. दादा, या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? धन्यवाद. सह्याद्री प्रीमियर लीग वर्ष 2025 आणि हे पर्व 7वे पर्व आहे. मी धन्यवाद देतो JD व 11 फॅमिलीला की त्यांनी इतकं छान आणि सुंदर आयोजन केलेलं आहे. मी जरा खंत व्यक्त करतो की थोडे अगोदर मला जर संपर्क केला असता आपण, तर आपण यामध्ये 4 चांद अजून लावले असते. परंतु ठीक आहे, हरकत नाही. या पुढेही तुमच्या होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला आम्ही तन मन आणि धनाने तुम्हाला सपोर्ट करू. मी सपोर्ट करेल. माझा जो परिवार आहे, पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी, ही सुद्धा तुम्हाला तन मन धनाने यापुढेही सहकार्य करेल. एकदम नेत्रदीपक आणि छान आयोजन आहे. आपण याप्रमाणेच ही स्पर्धा भरवत जा. ग्रामीण भागातील जे आपले आदिवासी बहुजन जे खेळाडू आहेत, जी मुलं होतकरू आहेत, यांना तुम्ही एक छान असा मंच उभारून देत आहात. यापुढेही द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि ग्रामीण भागातील जी मुलांमध्ये जे कला कौशल्य आहेत, ते कौशल्य तुम्ही यापुढेही उजागर कराल अशी मी आशा बाळगतो. तसेच नियोजन तुम्ही विभागावार फिरता, म्हणजे या पात्र जिल्हा परिषदमध्ये अनेक विभागात ही स्पर्धा ठेवली जाते. इथून पुढे तुम्ही स्पर्धा ठेवताना जरूर मला थोडं लवकर भेटत जा आणि मला संपर्क करा. आपण याच्यामध्ये अजून सुधारणा करून अजून चांगल्या पद्धतीने हे नियोजन करू, चांगल्या पद्धतीने आयोजन करू. मागे आपण आता नमो चषक घेतला. भगवान बिरसा मुंडा, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण आदिवासी समाजाला समर्पित असं क्रिकेटचं आयोजन केलं होतं. ज्या मार्फत आपण आदिवासी कला संस्कृती, त्यांची खाद्य संस्कृती, त्यांचं जीवनमान आणि एकंदरीत सर्व आपण त्या ग्राउंडच्या मार्फत सर्व समाजाला आणि या विभागातील, तसेच KTC लाईव्ह आपला जे यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण सर्व कर्जत तालुक्यामध्ये ते आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण त्याचं आयोजन केलं होतं. यापुढे आपण सह्याद्री प्रीमियर लीगला आर्थिक पाठबळ तसेच तन मन धनाने आपण यांना सतत सहकार्य करू. धन्यवाद टीम 11 फॅमिली आणि सह्याद्री प्रीमियर लीग. थँक्यू. थँक्यू दादा. खूप चांगल्या प्रेरणा दादांच्या माध्यमातून खरं तर दिल्या गेल्या या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. वळव्या कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील प्रसाद सपारे सर. थँक्यू सो मच अंकुश सर. नक्कीच दादाने सर्वांना नक्कीच प्रेरित केलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. नुकताच सामना देखील कंप्लीट झाला आहे. सामना जिंकलाय तो म्हणजेच खेर माता प्रसन्न 11 या संघानं हा सामना जिंकलाय. पहिलाच सामना जिंकला. अभिनंदन तुमचं. सन्माननीय हार्ड लक. भरत दादा स्थित यांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन होतं. त्यांच्या समवेत मालू शलके आणि